हॅलो, आता जो सामना झाला डोंगरीपाडा विजय झाला त्या संघामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून तो ठरलाय तो गोलंदाज फलंदाज बिट्टू आपण यायचे आपलं मॅन ऑफ द मॅच ची जी कॅप आहे ती घेऊन जायची आहे बिट्टू प्रशांत उर्फ बिट्टू चला डोंगरीपाडा फलंदाज पाठवायचे आपण ठोकरवाडी संघ आपण पण जरा घाई करायची क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे अजून जर बघायला गेलं तर आपल्याला एक सामना खेळवायचा आहे परत शेवटच्या सामन्याला उशीर व्हायला नकोय अंधार पडायला नकोय अन्यथा आपल्याला चेंडू दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे बॅट्समन चला हर्षल आणि पंकज हे दोन फलंदाज एंटर होत आहेत तसंच ठोकरवाडी संघाकडनं गोलंदाज गुलाब मॅन ऑफ द मॅच ची कॅप देताना इथं प्रशांत याला कॅमेरामॅन हर्षल सामन्याला होती सुरुवात पहिला चेंडू गुलाब गोलंदाजी मार्क करती बघूया आणि फलंदाज हर्षल ओहो पहिला चेंडू व्हाईट चेंडू खराब अशी सुरुवात करताना पुन्हा एकदा सुरुवात हर्षलच्या बॅट मधून येतोय का हो चांगलं असं क्षेत्ररक्षण तिथं एक धाव पूर्ण सुरेख असं क्षेत्ररक्षण झालंय नक्कीच इथं धावा वाचवल्या गेल्या चांगल्याच नक्कीच जर हाताला चेंडू लागला नसता तर नक्कीच 6 धावा पूर्ण मिळाल्या असत्या हर्षलच्या खात्यामध्ये परंतु त्या धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरलाय क्षेत्ररक्षक परिणामी एकच धाव आता मस्त स्ट्राइक लागते पंकज हो चांगला असा फटका अलगद कट करून दिलाय त्याला माहित आहे जेव्हा बॅटचा चेंडू लागतो तो सीमेच्या पलीकडे नक्कीच जाणार आणि चेंडू गेलाय निघून 4 धावेसाठी चौकार जेव्हा जेव्हा पंकज पवार बॅटिंगला आले पहिल्या चेंडू मध्ये त्यांनी एकतर षटकार नाही ते चौकार हा लगावला आहे म्हणजे होतंय काय तर पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क म्हणजे हे त्याच्या बॅट मधून चौकार किंवा षटकार हा येतोच पहिल्या इनिंग पासून आपण बघत आलो 2 चेंडू 6 धावा पुढील चेंडू पुन्हा एकदा गुलाबचा स्ट्राइकला पंकज पवार हो स्लॉट मध्ये चेंडू होता तो प्लॉट मध्ये जाईल का 1 बाउन्स चेंडू गेलाय सीमेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार 3 चेंडू आणि 8 धावा चांगली अशी फटकेबाजी पंकज पवारच्या बॅट मधून 9 धावा 10 धावा
आता मात्र निर्धावाचा चेंडू. गोलंदाजी जर म्हटलं तर 4 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केला गोलंदाज गुलाब याने. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया स्ट्राईकला पंकज पवार. या 2 चेंडूवरती ब्लास्ट होईल का एखादा. इथं काय घडतंय तर व्हाईट चेंडू आणि गोलंदाजाला ताकीद दिली आहे का हा फर्स्ट बाउन्स आहे. हो 5वा चेंडू होता. चेंडू गोळी सारखा गेलाय सीमेच्या पलीकडे. येतो हा पुन्हा एकदा 6 धावेसाठी षटकार. हॅलो आता मात्र शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बघूया. हो पुन्हा एकदा मारायचा चांगला चेंडू. त्याच्यावरती 1 धाव पूर्ण केली पंकज पवारने. पुन्हा एकदा जर बघायला गेलं तर 1 धाव काढून पुन्हा एकदा स्ट्राईकला जातील ते पंकज पवार. म्हणजे काय होतंय तर एका षटकामध्ये जर धावसंख्या बघायला गेली तर धावसंख्या झाली ती 18 धावा. दुसरा षटक घेऊन आलाय तो विलास. फलंदाज पंकज पवारच्या बॅट मधून 5 चेंडू मध्ये 15 धावा आल्या. तोच फलंदाज पंकज पवार. विलास गोलंदाजी ट्रॅक वरती धावत पळत. पहिला चेंडू हो चांगला चेंडू होता. खोलवरचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण होईल तिथं. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागल. एकच धाव. आता मात्र स्ट्राईकला येतील ते हर्षल. जो 1 चेंडू मध्ये 1 धाव करून नॉन स्ट्राईकला उभा होता तोच आता स्ट्राईकला आलाय हर्षल. तर बघायला गेलं तर या आजच्या दिवसामध्ये चांगली अशी फलंदाजी केली हर्षल पवार यांनी. हो शॉर्ट पिच चेंडू होता. लेग साइडच्या दिशेने कॅरपेट शॉट. हो 4 धावांसाठी गेलाय. गोळीच्या वेगाने चेंडू गेलाय 4 धावांसाठी. चांगली अशी फटकेबाजी हर्षल आणि पंकज पवारच्या बॅट मधून येते. धावसंख्या झाली ती 23 धावा. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू. बघूया तिसऱ्या चेंडूचा पुन्हा एकदा. ओहो शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल का परंतु क्षेत्ररक्षक काय पोहोचले नाही. परिणामी चेंडू निघून गेलाय सीमेच्या पलीकडे. पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक चौकार येत आहे हर्षल पवार यांच्या बॅट मधून. हा दुसरा चौकार. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 27 धावा. बघूया पुन्हा एकदा चौथा चेंडू. विलास तो हर्षल. ओहो खराब क्षेत्ररक्षण. बघायला गेलं तर जिथं 1 धाव होती तिथं दुसरी देखील झाली. तिसरीचा देखील प्रयत्न आणि तिसरी देखील धाव पूर्ण.
लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 3 धावा आल्या. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली 30 धावा. म्हणजे समीकरण जर बघितलं तर 10 चेंडू आणि 30 धावा. म्हणजे चांगली फटकेबाजी होती दोन्ही फलंदाजाकडनं. बघूया अजून या षटकामधील जर बघितलं तर उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहे. या 2 चेंडूंचा सामना करतील पंकज पवार. स्ट्राईकला. ओहो, आता मात्र हा चेंडू चांगला अडवला गेला. इथं काय घडलंय? खराब फिकी. जिथं विकेट भेटला असता तिथं रन भेटतंय. 2 धावा. नक्कीच इथं फलंदाज फसला होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु खराब फिकी म्हणावं लागल. जिथं एकही धाव नव्हती तिथं 2 धावा. धावसंख्या 32 धावा. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र खराब चेंडू. वाईट चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 33 धावा. जर बघायला गेलं तर 5 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्या गोलंदाज विलास याने. पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या. त्यानंतर या 12 धावा. म्हटलं तर कुठेतरी थोडी खराब गोलंदाजी होते ठोकरवाडी संघाकडनं. आता मात्र निर्धावाचा चेंडू. षटक संपलंय. 12 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 33 धावा. अजूनही सलामीचे फलंदाज हर्षल आणि पंकज हे खेळपेटीला चिपकून आहे. बघूया शेवटचे 12 चेंडू शिल्लक. या 12 चेंडू मध्ये किती धावा गोळा करतील. कारण जर बघायला गेलं तर 12 चेंडू मध्ये 33 धावा ठोकल्या 2 फलंदाजाने. तिसरा षटक घेऊन आला होता प्रकाश. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. झेल होईल का? नाही, झेल नाही होणार. दुसरीचा देखील प्रयत्न केला हर्षल याने. दुसरी धाव देखील पूर्ण. चांगली सुरुवात गोलंदाजाकडनं. धावसंख्या 35 धावा. आता मात्र बॅटला कट लागून झेल भाग झालाय तो हर्षल. चला दुसरा फलंदाज लगेच एंटर व्हायचा आहे. सांभाळण्यासाठी आले ते फलंदाज सूरज, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये आल्या षटकारांनी सुरुवात केली होती. तोच फलंदाज सूरज. बघूया स्ट्राईकला सूरज. हो, आता जर बघितलं तर सुरुवात केली षटकाराने. 6 धावांची पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक खातं खोललंय. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 41 धावा. मागच्या सामन्यामध्ये जरी बघितलं तर पहिला चेंडूवरती षटकार मारून आपल्या अकाउंट ओपन केलं होतं सूरज याने. आता देखील बघितलं तर पहिला षटकार आल्या षटकार. हो, सुरेख चेंडू. त्रिफळा चित केला इथं. फलंदाज फेल.
चांगली गोलंदाजी झाली आहे प्रकाशकडनं, जरूर एक षटकार त्यांनी खाल्लाय, परंतु 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलाय, 2 गडी बाद केले. 5वा चेंडू, ओहो चांगलासा फटका, चांगलासा क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण आणि 1च धावावरती समाधान. बघूया आता मात्र शेवटचा चेंडू आणि स्ट्राईकला आहे ते पंकज पवार. जर बघायला गेलं तर 8 चेंडू आणि 18 धावांवरती खेळतोय पंकज पवार. शेवटचा चेंडू होता, नक्कीच गोलंदाजाच्या मार्फत शेवट गोड झालाय. निर्धाव असा चेंडू, परिणामी षटक संपला. म्हणजे बघायला गेलं तर 18 चेंडू आणि 42 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या आहे. अजूनही शेवटचं षटक शिल्लक आहे. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येतंय. 18 चेंडू आणि 42 धावा. जर बघायला गेलं तर 14च्या सरासरीनं रन बनवता आले डोंगरीपाडा संघाला. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. शेवटचं षटक घेऊन आला तो विशाल. पहिला चेंडू विशालचा, फलंदाज प्रशांतसाठी. ओहो प्रशांतच्या बॅट मधून दिसतोय हा फटका. चेंडू 1 बाउन्स, 4 धावांसाठी येतोय चौकार. जर बघितलं तर स्वागत केलंय विशालचं चौकाराने. ओहो पुन्हा एकदा तो चौकार होता तर हा षटकार आहे. आउट ऑफ द पार्क षटकार. फटकेबाजी बघायला भेटते आपल्याला. आल्या आल्या फटकेबाजी चालू केले प्रशांतने. ओ पुन्हा एकदा ओ काय क्षेत्ररक्षण आहे तिथं. जर बघायला गेलं तर तो क्षेत्ररक्षणाने वारंवार चांगली फिल्डिंग केली आहे. धावसंख्या झाली ती 53 धावा. अजून जर बघायला गेलं तर या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे. आता मात्र स्ट्राईकला आहे ते पंकज पवार. सलामीचा फलंदाज अजून पिच वरती आहे. 9 चेंडू मध्ये 18 धावांवरती खेळत आहे पंकज पवार. शेवटचे 3 चेंडू, या 3 चेंडूवरती ब्लास्ट येतील का पंकज पवारच्या बॅट मधून. इथं काय घडतंय तर व्हाईट चेंडू आमचे किरण सर आम्हाला दर्शवत आहे का हा व्हाईट चेंडू अवंतराची 1 धाव. धावसंख्या झाली ती 54 धावा. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू म्हणजे पुन्हा एकदा अवंतराशी 1 धाव. धावसंख्या झाली ती 55 धावा. आता मात्र चांगला चेंडू, खोलवर चेंडू टाकला होता पंकज पवारला. मोठा फटका मारायचा होता परंतु चांगली गोलंदाजी. आता मात्र बघायला गेलं तर पहिल्या 2 चेंडूवरती एक षटकार चौकार आल्यानंतर 2 व्हाईट, त्यानंतर एक सिंगल, नंतर एक डॉट चेंडू. आता पण चांगला असा चेंडू, त्याच्यावरती फटका, चेंडू सी मेरे से पार. पंकज पवारचा वार येतोय हा षटकार.
स्ट्राईकला तोच फलंदाज पंकज पवार. हो स्लोवर चेंडू होता. आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू अवंतरशी एक धाव म्हणजे पुन्हा एकदा धाव संख्येत जर बघायला गेलं तर या षटकातील तिसरा चेंडू वाईट आहे. धाव संख्या 62 म्हणजे 62 धावा 2 गडी बाद. 5 चेंडू मध्ये 20 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. इथं पुन्हा काय होतंय तर आमचे पंच पुन्हा एकदा दर्शवत आहे का पुन्हा एकदा वाईट चेंडू म्हणजे या षटकामध्ये चौथा वाईट म्हणजे 4 धावा अवंतर आल्या या षटकामध्ये. कुठेतरी गोलंदाज आपली दिशा भटकताना त्याला माहिती आहे समोर पंकज पवार आहे एक उत्कृष्ट असा फलंदाज आहे. त्याच्या बॅट मधून षटकारांच्या चौकारांची आतिषबाजी होती. कुठेतरी लेंथ भटकताना आता मात्र चेंडू हवेमध्ये एक धाव पूर्ण केली आणि दुसरीचा प्रयत्न केला गेलाय पंकज पवार मार्फत. इथं काय घडतंय नॉन स्ट्राईकला कोणी नव्हतं परिणामी 2 धावा पूर्ण करतील फलंदाज. अच्छा एक धाव आणि दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथं रनआउट झाले. 64 धावा आणि 65 धावांचं आव्हान ठेवलं ते. अन्यथा आपल्याला नंतरच्या सामन्यामध्ये उशीर व्हायला नको. प्रथम फलंदाजीसाठी आले ते संदीप आणि प्रकाश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती दिसतील ते आपल्याला गोलंदाज सचिन ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये चांगलीशी गोलंदाजी केली होती. सचिन चांगल्याशी गोलंदाज आहे. जर मागच्या सामन्यामध्ये बघितलं तर पहिल्या चेंडूवर त्याला षटकार लगावला होता. त्यानंतर बघितलं तर
5 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने. तोच गोलंदाज सचिन चांगलासा गोलंदाज देखील आहे. नको मला बोलायला नाही जमणार आहे. थोडी टाकच बस 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 बोलता नाही येणार. स्ट्राइकला आहे ते संदीप, नॉन स्ट्राइकला आहे ते प्रकाश. बघूया पहिला चेंडू सचिनचा, स्ट्राइकला आहे ते संदीप. धाव संख्या जर म्हटलं तर 65 धावांचा पाठलाव हो. पहिला चेंडू हवेमध्ये. इथं काय घडतंय तर ज्या खेळाडूने सकाळपासून चांगली फलंदाजी केली होती त्याच्या बॅट मधून 50 धावा देखील आल्या होत्या, तोच फलंदाज इथं आउट होतोय. म्हणजे संदीपला इथं परतावं लागल. ज्या खेळाडूवरती अपेक्षा होती तोच खेळाडू इथं तंबूच्या आसऱ्यामध्ये जाताना संदीप. बघूया आता संदीपची जागा कोण घेतय. समीर, फलंदाज समीर. संदीप चांगला फलंदाज, त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो समीर. बघूया समीर आणि प्रकाश हे 2 फलंदाज. जर बघायला गेलं तर 23 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान आहे. ओ पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा झेल होईल का, परंतु नाही. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला. इथं काय घडतंय तर प्रकाशने नाकार दिला. परिणामी पुन्हा एकदा गडीबाद समीरच्या स्वरूपामध्ये रनआउट. पुन्हा एकदा गडीबाद. जर बघायला गेलं तर 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या, परंतु प्रकाशला स्ट्राइकला थांबायचं होतं. त्या कारणास्तव प्रकाशने त्याला नाकार दिला, परंतु नाकार द्यायच्या अगोदर समीर खूप पुढे निघून आला होता. परिणामी त्याचा विकेट गेला. बॅक टू बॅक दुसरा धक्का इथं ठोकरवाडी संघाला. 2 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. आणि हा 1 गडी म्हणजे 2 कुठंतरी झटके बसले मोठे. बहु स्ट्राइकला आहे ते आता मात्र प्रकाश. गोलंदाज सचिन. ओ हो इथं काय घडतंय. त्रिपळा जीत केला या फलंदाजाला, प्रकाशाला, ज्याचा नावाचा बोलबाला होता तोच फलंदाज तंबूच्या आश्रमामध्ये. त्या चेंडूचं कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं प्रकाशकडं. यॉर्कर चेंडूवरती त्रिपळाची. हो पुन्हा एकदा असं वाटलं का त्रिपळ चीज झालाय. काय गोलंदाजी होती सचिनच्या मार्फत, चांगली गोलंदाजी. चला घाई करायची, थोडी घाई करायची आपण. खूप उशीर होतोय सामन्याला. बघूया फलंदाज गुलाब आणि विलास आणि सचिन. गोलंदाज सचिन. ओहो रिवर्स बॅटअप केला होता, परंतु बॅटचा काही संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी सचिनच्या मार्फत बघायला भेटते आपल्याला. काय गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर 1 धाव आणि नंतर पुन्हा निर्धाव 1 धाव म्हणजे 1च धाव आणि 3 गडी बाद. आता चेंडू हवेमध्ये, खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का नाही. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण, तिसरीचा प्रयत्न केला जाईल.
पंच 3 धावा, 3 धावा. षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 4 धावा. चांगली गोलंदाजी, 4 धावा देऊन 2 गडी बाद केले सचिन याने. चांगली गोलंदाजी म्हणावं लागल. मी आधीच म्हटलं होतं चांगल्याशी गोलंदाजी, चांगल्याशी फलंदाजी. डोंगरीपाडा बी संघ मोठा संघ आहे, आपल्या विभागामध्ये नेहमी कामगिरी करतो. समीकरण येऊन टेपलं ते 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. 61 धावांची गरज. हो हो, फुलटा चेंडू होता. इथं काय घडतंय? इथं एसटी रक्षक चुकी करतोय. जिथं डॉट चेंडू होता तिथं 4 धावा भेटलाय आणि फलंदाजाकडनं हा रिव्ह आलाय. थोड्याच वेळात आपल्यापर्यंत डिसिजन येईल की हा बिमर आहे की. पंच 9 चेंडू, नक्कीच कमरेच्या वरती चेंडू होता. 9+4 अशा 5 धावा धरल्या जाईल आणि हा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. खराब चेंडू पंकजच्या मार्फत. ओहो, शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याची संधी होती, परिणामी मोठा फटका काय आला नाही. निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जर बघायला गेलं तर लाईन लेंथ ज्या मागच्या चेंडूवरती पंकज पवारने चेंडू टाकला गेलेला त्याच दिशेने हा चेंडू टाकलेला गेला. पुन्हा एकदा म्हणजे बघायला गेलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू. खाली बसा सर्वांनी. ओहो, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. चेंडू येतोय, फलंदाज बॅट फिरवत आहे, परंतु बॅटीला काही चेंडू संपर्क होत नाहीये. तशा प्रकारची गोलंदाजी आहे पंकज पवार यांची. फलंदाजी गोलंदाजी असो, नेहमी रित्या चांगली पार पडतात. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. 4 चेंडू. चांगली गोलंदाजी. या ओव्हर मध्ये 4 चेंडू टाकले गेले, अजूनही कुठल्या प्रकारचा फटका आला नाही. हो, आता मात्र स्टेट ड्राईव्ह तिथं प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण करल. 21 धावावरती समाधान मानलं फलंदाजाने. गुलाब आणि विलास हे 2 फलंदाज. बघूया आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज. शेवटचा चेंडू या षटकामधील पंकज पवार यांचा. ओ, वेगवान चेंडू होता, चांगला चेंडू होता. फलंदाजाला काही समजला नाही चेंडू, परिणामी चेंडू गेलाय डॉट. म्हणजे षटक संपले. 12 चेंडू आणि 10 धावा. फक्त 10 धावा फलकावरती लागलेला आहे. आता समीकरण काय बोलतय? समीकरण हेच बोलतय की 12 चेंडू मध्ये अजूनही 55 धावांची गरज आहे. जर बघायला गेलं तर
डोंगरीपाडा संघ वन साइड कामगिरी करताना पहिल्या सामन्यापासून जर बघितलं तर वन साइड कामगिरी करताना फलंदाजी बघितलं तर फलंदाजी चांगली करताय, गोलंदाजी चांगली करताय, म्हणजे बघायला गेलं तर वन साइड कामगिरी. बघूया तिसरं षटक घेऊन आला तो प्रशांत. पहिला चेंडू प्रशांत याचा, निर्धावाचा चेंडू, चांगली अशी गोलंदाजी. बघायला गेलं तर ऑलराऊंडरची भूमिका पार पाडताना हे फलंदाज असो किंवा गोलंदाज, प्रशांत जर बघितलं तर चांगली फलंदाजी केली, त्यानंतर गोलंदाजीला आला. पंकज पवारनी चांगली बॅटिंग केली, त्यानंतर पुन्हा एकदा तोही देखील गोलंदाजीसाठी आला. म्हणजे वारंवार जर बघायला गेलं तर ऑलराऊंडरची भूमिका पार पाडताना हे खेळाडू. पुन्हा एकदा एक धाव, 10 चेंडू आणि 54 धावींची गरज जिंकण्यासाठी. तिसरा चेंडू पुन्हा एकदा प्रशांतचा, फलंदाज विलास. हो हो, इथं काय घडतंय, निर्धावाचा चेंडू. विलासला काही चेंडू समजला नाही, परिणामी चेंडू निर्धावाचा. हो, नक्की स्टेप आउट करून फटका मारायचा प्रयत्न होता आणि इथं फलंदाज आउट झालाय. यानंतरचा होणारा सामना भरवच विपक्ष विजयी संघ. चला, भरवत संघ आपले कर्णधार इथं यायचंय आणि या संघातून जो विजयी संघ होईल त्यासोबत या भरवत संघाची लढाई आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे जर बघायला गेलं तर डोंगरीपाडा संघ पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल केली डोंगरीपाडा संघाने. 5वा चेंडू होता, तो देखील फलंदाजाला समजला नाही. बघायला गेलं तो वेगवान चेंडू टाकला जात आहे प्रशांतच्या मार्फत. आता मात्र चांगला असा फटका, तिथं क्षेत्ररक्षक आहे, चांगला असा क्षेत्ररक्षक देखील होईल. एकच धाव फलंदाजाच्या मार्फत. षटक संपलंय. 6 चेंडू मध्ये जर बघायला गेलं तर धावसंख्या लागते ती 53 धावा. 6 चेंडू आणि 53 धावा, म्हणजे पूर्णपणे सामना झोकलाय डोंगरीपाडा संघाकडे. शेवटचं षटक घेऊन आलाय तो अविनाश. बघायला गेलं तर चांगला चेंडू, बॅट कुठं तर बॉल कुठं कुठं फलंदाजाला समजला नाही चेंडू. फिरकीचा गोलंदाज देखील आहे अविनाश, चांगली गोलंदाजी करतो. हो, आता मात्र चांगला असा फटका, फक्त एकच धाव तिथे. हो, रिव्हर्सशिप अटेम्प्ट केला होता फलंदाजाने, परंतु गोलंदाज कोण आहे तर गोलंदाज अविनाश. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. बॅक टू बॅक निर्धाव असे चेंडू टाकताना गोलंदाज अविनाश. जर बघायला गेलं तर या षटकामधील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जर बघायला गेलं तर धावसंख्या आहे ती 13 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू.
आणि इथं नक्कीच डोंगरीपाडा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता आणि विजय झालाय. चला डोंगरीपाडा संघाचे कर्णधार आपण लगेच यायचंय.